नगरच्या मतदारांना तुम्ही शेवटचा काय संदेश द्या? हे पहा, मी भाजपच्या तिकिटावर लढावं अशी भाजपच्या सर्व कार्यकर्त्यांची इच्छा होती. पण माझ्याबरोबर गणात जी लोक लागतात ती कोण असावे किंवा कोणामुळे मी जिंकू शकेन, त्यावेळेला मी म्हणजे निवडणुकीला उभं राहावं अशी मी किंवा माझ्या कुटुंबाची इच्छा नव्हती. पण इलेक्शन लागल्यानंतर कार्यकर्त्यांचे फोन किंवा कार्यकर्त्यांचे म्हणजे गाठी भेटी गेलं की बापू तुम्ही लोकांना सगळ्यांना मोठे केलं, सगळ्यांना पदं दिली, पण आमची इच्छा आहे की या वयामध्ये तुम्ही एकदा झेडपी किंवा पंचायतीत बसावं अशी त्यांची इच्छा. आणि कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातर मी उमेदवारी पत्करली. आणि शेवटी मंत्री महोदय मकरंदाबा यांना वाटलं की बापूसारखं एक नेतृत्व की त्यांनी आपल्याकडे येऊन त्यांना ही शेवटची संधी देऊन त्यांचा मान सन्मान करावा, हा आमच्या आणि त्यांच्या कार्यकर्त्यांचा मिलाप घालून हे आबाने मोठेपण दाखवून मला ही राष्ट्रवादी मार्फत ही उमेदवारी दिली. वास्तविक गण आणि गट या दोन्हीमध्ये आमचे 3 उमेदवार आहेत. माझे काम करण्याची पद्धत, माझं जरी वय जास्त असलं तरी कामाची पद्धत अतिशय हुन्नरी आहे माझी. मी रात्री माझा फोन 24 तास चालू असतो. मी जर रात्री सुद्धा विरोधकाचा जरी फोन आला किंवा ऍक्सिडेंट झालाय, कोण आजारी, तर मी लगेच स्वतः 5-25 हजार रुपये खिशात घालून तिथे पोहोचतो आणि त्याला मदत करतो. विरोधकाला ज्यावेळेला मी त्याच्या प्रसंगाला उभं राहतो तेव्हा त्याला असं वाटतं की बापूचं म्हणजे इतका पण विरोधी वागून सुद्धा आपल्या वेळेला बापू लगेच पोहोचले. हे जे माझं घर बापू सिंगांचं प्रत्येकाच्या हृदयामध्ये जे घर झालेले त्याच हे मला पाठबळ आहे. राष्ट्रवादीचं पाठबळ, मकरंदाबांचं नेतृत्व, त्यांनी केलेली कामं, दोन्ही कार्यकर्ते. आता पूर्वी माझ्या आणि त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये निवडणूक किंवा तक्रारी व्हायच्या. आज लोक इतकी समाधानी की वाई तालुका पश्चिम विभाग हा आता अतिशय शांत चालेल, व्यवस्थित चालेल. यापुढे ग्रामपंचायती इलेक्शन होणार नाही, विकासाला गती मिळेल, माणूस माणसात राहील आणि एकमेकाला मदत करून ह्या भागाचा विकास निर्माण करता येईल अशी लोकांची भावना आहे. म्हणजे लोकांच्या माझ्याकडे ती अपेक्षा आहे आणि ती पूर्ण करण्यासाठी आबांनी जे मला ही संधी दिलेली ती दोन्ही कार्यकर्त्यांच्या, आबांचे जुने आणि माझे कार्यकर्ते मिळून आम्ही या विभागात नक्कीच विजय होऊन या विभागाचा विकास करू. मी सांगतो या म्हणजे आत्ता जे आबांनी मला म्हणजे तसे पाहिलं तर अजितदादांचे आभार तर ते आपल्यात नाहीत, काय अजितदादांचे आभार मानले पाहिजेत की अजितदादांच्या नेतृत्वाखाली आबा काम करतायत. त्यांच्यामुळं आबांचं काम पाहून अजितदादांनी त्यांना मंत्रिमंडळात घेतलं आणि आबा मंत्रिमंडळात काम करत असताना तसं पाहिलं ते माझी म्हणजे बारका मुलगा आहे तो आबांच्याच सानिध्यात. त्याच्या अनेक दिवस अपेक्षा होती की आबांबरोबर केलेलं आबांबरोबर राहिलं पाहिजे. पण आणि जर राजकारणामध्ये समोरासमोर फाईट असली किंवा विरोधी असला तर प्रत्येकाला कामाला गती मिळणे नेत्याने उल्हास राहतो. आणि म्हणून शेवटी आबांच्या आग्रहाखातर आणि कार्यकर्त्यांच्या पाठबळावर मी राष्ट्रवादीची घड्याळच्या चिन्हावर उमेदवारी करतोय. म्हणून लोकांना आव्हान करेन, मतदारांना आव्हान करेन की तुमच्या कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातर मी शेवटची इलेक्शन निवडणूक ही तुमच्या विकासासाठी, तुमच्या कल्याणासाठी लढतोय. या म्हणून तुम्ही येणाऱ्या 7 तारखेला एकच मशीन असेल मतदानाचं, दोन्ही ह्याच्यावर 2 घड्याळ आहेत. पहिले नाव बघू नका, घड्याळ दिसेल त्याच्या पुढचं बटन दाबा, पुन्हा खाली या, तिथे पुन्हा दुसरं घड्याळ दिसेल त्याच्या पुढे बटन दाबा आणि दोन्ही बटन दाबून त्यांनी ह्या गाण्यामध्ये 2 त्या गाण्यामध्ये 2 तिन्ही उमेदवार आबांनी जसं 13,000चं लीड विभागात घेतलं त्यापेक्षा आणखी 4 ते 5 हजारचं लीड घेऊन तुम्ही या महाराष्ट्रामध्ये जिल्हा परिषद पंचायत सीटा एक नंबरने आणाव्यात आणि मला खात्री असं हे बापूजींनी विश्वासाने सांगू इच्छितो. ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज.com या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या.